माझ्या माय बाप दूर करूया अज्ञान, अंधश्रद्धा द्या सोडून ठेवा मा समजून. आता मांडला जागर आम्ही मांडला जागर, आता मांडला जागर, आम्ही मांडला जागर. नको रोगराई नको नको आजारपण, सारे राहण्या निरोगी देव आरोग्य शिक्षण. आता मांडला जागर आम्ही मांडला जागर, आता मांडला जागर, आम्ही मांडला जागर. चला जाऊ गावो गावी सांगू दारात घरात, देव आरोग्य शिक्षण गाव आरोग्याचे गीत. आता मांडला जागर आम्ही मांडला जागर, आता मांडला जागर, आम्ही मांडला जागर, आता मांडला जागर, आम्ही मांडला जागर. झुक 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 अगेन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मंडळी, मामाच्या गावाला जाऊया हे गाणं ऐकलं ना की मला माझ्या आजोळीची आठवण होते. हिरव्यागार झाडीत लपलेलं ते खेड, जनावरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजूळ आवाज, फेटे बांधलेले, टोप्या घातलेले, पायात कर्र कर्र आवाज करणारा चपला घालून चालणारी ती पुरुष मंडळी, डोक्यावर पाट्या, हातात शेळ्या मेंढ्या धरून चालणाऱ्या त्या बायका, कौलारू घर, सगळीकडे असं शांत शांत वातावरण. म्हणजे प्रदूषण नाही किंवा बस लोकल पकडण्याची घाई नाही, सगळं कसं शांत आणि सुखी जीवन. अशा गावात राहायला, नदीत पोहायला, आंबे चिंचा आवळे खायला काय 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 गंमत येईल ना. येईल येईल की नाही. पण 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 सकाळी उठल्या उठल्या हिथं नको तिथं जाऊ, आडोशाला आलं ना, लक्षात आलं ना तुमच्या. नाही पण खरं सांगू का मंडळी, ही लोटा परेड आपल्याला कधीच आवडली नाही. मला सांगा, त्या बाया बापड्या किंवा म्हातारी कोतारी माणसं यांचे किती हाल होत असतील नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उघड्यावरचा कार्यक्रम म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच घातक आहे नाही का. तुम्हाला सांगतो, नुकतंच माझ्या एका मित्राचं लग्न झालं आणि 4च दिवसांनी त्याची बायको माहेरी निघून गेली. का हा प्रश्न असेल ना डोक्यात, पहाच ना तुम्ही. कसं असल हो असल सासर माझं, असं असल हो असल सासर माझं, कसं असल हो असल सासर माझं, असं असल हो असल सासर माझं. आई वाणी नावतील माया, सासूबाई प्रेमाचा झरा, आई वाणी नावतील माया, देवावाणी सासर माझं, देवावाणी सासर माझं, वाटे आनंद सेवा कराया, वाटे आनंद सेवा कराया, जीव लावतील ग पती राजा, असं असल हो असल सासर माझं. ओ शेवंतबाई, अहो सासूबाईंचा डोळा लागला का नाही तुमच्या? नाही अजून. नाही? बर बस इथं. शेवंती, मला सांग, कशी वाटली आमच्या घरची माणसं? सांगू? हा. मागल्याच्या मी काय पुण्य केलं तेव्हा अशी माणसं भेटली. सासूबाई, मामाजी,
आणि हं? मी दुसऱ्याच्या घरी नाही आले. दुसऱ्याच्या घरी होते, ती माझ्या घरी आले. बर शेवंताबाई, हं? आता एवढ्या सगळ्यांचं कौतुक करताय, पण एका माणसाचं कौतुक करायचं राहिलं की. ती कोण बाई? असं का? यो काय तुमच्या समोर बसलाय? चला. अगं एकदा कौतुक करून तर बघ म्हणतो मी. अशाने नाही म्हणायची. राजूगरी एक सांगा, हं? कशी दिसते मी? अरे तिच्या यांना ओझलं पुढं आलं म्हणायचं की. नाही, लफडं नाही आणि काय नाही. सांगा. सांगू, तू दिसते हिरव्यागार लवलवत्या रोपावान आणि आणि झुळझुळत्या पाण्याच्या गाण्यावर आणि आणि हा, तू दिवा आहे की? आता आपण डोळे बंद करायचे, मग काय. हा? चला. आवा सकाळी सकाळी कुठं निघाला? कुठं म्हणजे? काय येडी का काय तू? अगं सकाळच्या पारीला समजा गाव बाहेर पडतं या लोटा घेऊन लोटा परेडला. म्हणजे म्हणजे कळल कळल, तुला बी कळल. अरे वा, कापडा आवरण्याचं काम चाललंय जणू. हा, आवरायचं नाही, भरायचं. म्हणजे मला इथं नांदायचं नाही धनी, मला परत पोचवा. हा तर का? हा हे बघ, तुला आईबाची आठवण येत असेल आणि 4 दिवस माहेरी जाऊन यायचं असेल तर ये की. मी नाही कुठं म्हणले तुला. 4 दिवस नाही, मला इथं जिणं नग झालंय. मला जाऊ द्या. अगं पर का? कारण तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. मग उघड्या डोळ्याने बघताय तरी बी ध्यान येईन हवे तुमच्या. मला नाही बाई सोसायचं हे. हे बघ, तू जरा स्पष्ट सांगशील का मला? कसं उमजेल मला त्या बिगर? अहो तेच सांगते या. आता तुमच्या इतकं स्पष्ट बोलणं मला कसं जमल? आजवर या गावच्या लेखी बाळी सोसतच आल्यात समजा. बोललं का कोणी? पाया पडते तुमच्या, मला जाऊ द्या. एकदम आत आलो म्हणून माफ कर सुंदर, खरं मला काय बी कळना झालं. आमच्या शिल्पाकडनं काही चुकी झाली का? अगं बोलला असेल एखादा येडा वाकडा सोबत. बरं पर दिलानं साफ आहे माझा लेख. मी कुठं म्हणतीये तसं? अगं बरं, आमचं काय चुकलं ग सुद्धाही? पाहिजे तर तुम्ही दोघं वेगळं राहा, आमचं काय बी म्हणलं नाही. तुमच्या पायाची आण आहे, माझ्या मनात तसलं काय बी नाही. अगं सुनबाई, मग काय समजावा याचा अर्थ? पिढ्यान पिढ्या गावच्या लेकीसून सोसत आले ती कुटुंबना. विचार केला तर उमगल तुम्हाला बी. अहो तुम्ही येताय का? मी जाऊ स्टँडवर. अहो सुनबाई, काय म्हणताय हे? हा बाबा शिल्पा, सोडून ये सुनबाईला. काय झालं काय काय? अगं अगं तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आमासनी? काय सांगू दादा, अरे नुसत्या त्या घरच्याच नाही, समजा गावाच्याच सवयी लय वांगाळ आहेत बघ. 4 दिवस काढले तर नको नको झालं मला. शेवटी सण होईना म्हणून सरळ उठले आणि इकडे निघून आले. वांगाळ सवय आणि समजा गावाच नाही, होय, काही ध्यानात येत नाहीये बघ. आता काय सांगून कसं सांगू? सांगायला बी नका वाटतंय मला. म्हणलं बघू कळलं आपोआप, पण नाही. ताई पर रबर ताणायचं तरी किती? अगं बापाई लोक आहेत ते. अगं एक होता होता एक होऊन बसायचं म्हणतो मी. नाही नाही, असलं काय होणार नाही. असं मग मला सांगता या. आई, तेव्हा कोण आलाय ते? तेव्हा अगं शिरपतराव आल्यात, शिरपतराव. ते म्हणलं नव्हतं कधी येते म्हणून. वय वय, हो नाना, हो शिरपतराव आल्यात. मी काय घातलं अंगात परत? खडखड की काहीतरी. त्याला काय होतंय? तुला भेटायला आल्यात. मला कोण भेटतंय?
काय सरपतीराव हा. अगदी व्यवस्थित झालं ना व्यवस्थित फार इथं आलं बघा. हे का दौलतराव हा सासूरवाडीत या मुक्कामात 4-5 किलोनी तरी वजन वाढणार बघा माझं. वाढू दे की अहो तुमच्या बहिणीने काय काय करून घातलंय मला खायला. चला जरा पाय मोकळे करून घेऊन वजन बी कमी करून घेऊ. चला. आणि असं असेल तरच आमची बहीण तुमच्याकडे नांदायला. अगं रडू नको, तू बी आहे ना तुझा भाऊ, तू काय काळजी करू नको. हे बघ, डोळे पुसे. मी सांगतो म्हणून सांगितलं ना. हा तू माझ्यावर विश्वास ठेव. आता शिरपतीराव तू म्हणतेस वय वय, अगं तू म्हणतेस तो देव माणूस आहे, त्याचे आई वडील देव माणूस आहे, असं डोक्यात एकदा. तू सांगितलं ना त्यांना पटल. बरं बरं बघ, मी त्यांना समजून सांगतो, काय काळजी करू नको. आणि बघ रात जास्त झाली आता, तर त्यांच्याही डोक्याला ताप, तुझ्याही डोक्याला ताप. जा जाऊ झोप, मी बघतो काय करायचं उद्या. हा जा. मी तुम्हाला खरं सांगू का, हे दुखणं आजचं नाही, पिढ्यान पिढ्याच आहे. तुम्ही असं करा, खटका भरात व्हा तयार. का राजी कुठं निघाला? कुठं म्हणजे लोटा परेडलं काय? आपल्या गावात असं बाहेर जायचं नसतं. मग आपल्या गावात प्रत्येकानं आपल्या घरापाशी संडास बांधून घेतलेला आहे, आणि आपण बी बांधून घेतलाय. तो काय काय पैशाचा इस्कोट मारलाय. बापट्या माणसं तर ठीक आहे एक वेळ मी म्हणतो, पण पोरं सोर, बाया माणसं, म्हातारी कोतारी लई तारास व्हायचो. पावसा पाण्यात इच्छू काट्याचं बोंबलं चालत जावं लागायचं. हा आता सामुदायिक गावामध्ये एक संडास आहे, देवर कृपा. पण काय सकाळी सकाळी लोटा हलवत कुठं जाताय राव? काय म्हटलं घरच्या घरी एक शेजारी संडास असावा. नाही पण हे लय खर्चाचं काम दिसतंय बरं का एकंदर. कसलं खर्चाचं मी म्हणतो, आणि असल खर्चाचं. आता माणसाच्या जीवापर्यंत तो खर्च काय श्रेष्ठ आहे का सांगा? देवर कृपा म्हणजे म्हणजे असं बघा, आपण बघतो माणसं उघड्यावर बसलेली असतात, त्याच्यावर जाऊन या माश्या जाऊन बसतात, आणि त्याच माश्या आपल्या अन्नावर येऊन बसतात. म्हणजे रोगाची गॅरंटी. तेव्हा असा संडास बांधून घेणं सोयीचं नाही का? घरातल्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्ड्यांचा चांगला उपयोग होतो. यासाठी घरातील सांडपाणी जिथून बाहेर पडते त्या नळाखाली 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा खड्डा घ्यावा. खड्ड्याचा खालचा 1/3 भाग 10 ते 15 सेंटीमीटर व्यासाच्या दगडांनी भरावा. त्यानंतरचा 1/3 भाग 5 ते 10 सेंटीमीटर व्यासाच्या दगडांनी भरावा. त्यानंतरचा 1/3 भाग 5 सेंटीमीटर पेक्षा कमी व्यासाच्या दगडांनी भरावा. एक मध्यम आकाराचे मडके घ्यावे, त्याला खालच्या बाजूस 10 ते 12 छिद्रे पाडावीत. मडक्यात नारळाचा काथ्या भरावा. हे मडके मोरीच्या नळीखाली येणाऱ्या खड्ड्याच्या भागात ठेवावे आणि खड्डा समपातळीवर आणावा. हे सगळं घ्या की तर पैशाची काळजी करायची ना अजिबात. सरकार भरभक्कम आपल्या पाठीशी उभा आहे बघा. आपण आपलं नुसतं पक्क ठरवलं म्हणजे झालं. बोलता बोलता दिवस लय वर आला. अहो घरची लोक वाट बघत असतील ना हरी करता. बरं येऊ का? द्या परवानगी. दौलतराव नाही हे समजा काय चाललंय? काय दाजी काय झालं? आता का अवघात येड पांघरून पेडगावला जाता राहा. नाही काय काय म्हणणं काय तुमच्या बहिणीचं ते तरी सांगा मला. सांगतो की. अहो त्याच्याकरता चाललंय समजा. परत आजी आधी घरला जाऊयात. शेवंत वाट बघत असेल ना? बर बर. काय सांगत नाही काय नाही तुमचं तर काय कळणार राव. चला. शेवंता अगं आजी हे मी आज सांगतो. पहिलं तुम्ही असं करा, या फारमवर वाचून आधी सही करा हातात. म्हणजे माझा विचार न घेता काडीमोड घ्यायचा निर्णय मी घेतला तोय शेवंता. हा थांबा थांबा दाजी मी आज सांगतो.
अहो वैयक्तिक संडास बांधण्याकरता जे सरकारी अनुदान मिळतं ना त्याच्या मिळकतीचा फॉर्म आहे हा. आपण या फॉर्मचा न नाण्याचा संबंध काय म्हणतो मी? अहो तेच तर कारण आहे ना तिच्या न येण्याचं. म्हणजे आता मी तुमच्या गावात आलो होतो. तुमचं गाव कसं श्रीमंत आहे, बागायती जमीन आहे, पर स्वच्छतेची कोणाला काय काळजी? तुमच्या गावातली माणसं कुठं बी आणि कशी बी बसलेली असतात शौचालय. आणि बाया माणसाचा हाल मला विचारा. हा अरे रात्रीचं जायचं एकलंच आणि कुणी बघितलं की तसंच यायचं माघारी. काय तर काय. अहो 4 दिवसातच तुमच्या गावाचा तिथल्या घाणीचा आणि रोगराईचा काटाळा आला हिला. तर काय अहो तिने अख्खा सारा जलम त्या घाणीत आणि रोगराईतच काढायचा का दाजी? आणि मी म्हणतो तिनेच नाही, तुम्ही तरी तुमचा अख्खा जलम त्या घाणीतच काढायचा का? अहो तुम्हीच का, तुमच्या गावकऱ्यांनी तरी सारा जलम त्या घाणीत का काढावं म्हणतो मी. खरंय तुमचं म्हणणं, पण एवढी साधी गोष्ट माझ्या ध्यानात कशी आली नाही म्हणतो मी. बघा अजून पण येळ गेली नाहीये. तुम्हाला जे कळलं ना ते तुम्ही तुमच्या गावकऱ्यांना सांगा. अहो रोगराई अशी पळून जाईल बघा तुम्हाला सांगतो. आणि गावातल्या बाया बापड्या तुम्हाला दुवा देतील. बस 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 ठरलं. आता इकडून गावाला गेलो ना का पहिल्यांदा घरापाशी संडास बांधणार मी. आणि गावातल्या प्रत्येकाला हेच सांगणार की प्रत्येकानं आपल्या घरापाशी संडास बांधावं म्हणून. अगदी देवाची आण घेऊन सांगतो बघा. मग आता काय म्हणणं आहे आमच्या राणी सरकारचं? सांगू? हा सांगा सांगा. ऐका. बर नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. बर नांदायला 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 हिला आता जायचं नांदायला. काय आमच्या मित्राची बायको माहेरी का गेली ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेलच, पण तुमच्या हेही लक्षात आलं असेल की लोटा परेड आरोग्यास किती घातक आहे नाही का? आपला अभिप्राय आम्हाला कळवायला विसरू नका. आमचा पत्ता आपल्याला माहित आहेच.